नमस्कार शिक्षक मित्र आणि मैत्रिणींनो. आज पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्कूल एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण SIR 2026 अंतर्गत कायम स्थलांतरित झालेल्या मतदारांचं फॉर्म कसा भरून घ्यायचा, म्हणजे EF फॉर्म कसा भरून घ्यायचा याबद्दल माहिती घेणार आहोत. तत्पूर्वी जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडल्यास त्याला लाईक करा आणि तुमच्या इतर शिक्षक बंधू आणि भगिनींपर्यंत पोहोचवा ही विनंती. तर मित्रांनो, SIR 2026 अंतर्गत आपल्या गावातील जर मतदार कायम स्थलांतरित झाले असतील तर काय प्रोसिजर करायची ती प्रोसिजर आपण आज समजून घेऊया. सर्वप्रथम आपणास काय करायचं आहे की स्पेशल इंटेन्सिव्ह SIR या टॅबवरती क्लिक करून आपल्याला इथे लँग्वेज निवडायची आहे. लँग्वेज इंग्लिश निवडून घेतली. त्यानंतर काय करायचं आहे, फिल एन्युमरेशन फॉर्म यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर जो मतदार तुम्हाला असं वाटते की तो कायम स्थलांतरित झालेला आहे त्या ठिकाणी त्याला आपल्याला स्कॅन करून घ्यायचा आहे आणि स्कॅन केल्यानंतर त्याला आपण फिल्टर केल्यानंतर तो मतदार आपल्यासमोर येईल. त्यावरती आपल्याला मार्क अनकलेक्टेबल ही आपल्याला टॅब दिसणार आहे फिल फॉर्मच्या बाजूला. त्या टॅबवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं पेज ओपन होईल. आय हॅव विजिटेड द इलेक्टर 3 टाइम्स अँड फाउंड हिम टू बी. आता मित्रांनो, इथं बघा, आपण त्यांच्या घरी 3 वेळा अगोदर भेट देणार आहोत. या भेटीदरम्यान आपल्याला 3 वेळा त्याला नोटीस द्यायची आहे. मग ती नोटीस अशा प्रकारची असेल मित्रांनो. बघा, ही सर्वसाधारण सूचना जर आपण पहिल्या वेळेस जर भेट दिली तर आपल्याला ही सर्वसाधारण सूचना त्याच्या दारावरती चिपकवायची आहे. परंतु जर त्याचं घर नसेल तर मग प्रश्न येतो, तर ती कुठं आपण प्रकाशित करायची, कुठं चिपकवायची. तर त्याच्या शेजारी घराजवळ कुठे चौक असेल त्या चौकात ते सर्वसाधारण सूचना त्याच्या नावाने आपल्याला द्यायची आहे. ते पत्र लिहून घ्यायचं आहे. त्यानंतर पहिल्या भेटीमध्ये जर तो आढळला नाही तर दुसऱ्या भेटीमध्ये सुद्धा ती पुन्हा विजिट करायचं आहे आणि पुन्हा ती सर्वसाधारण सूचना तुम्हाला प्रकाशित करायचं आहे, म्हणजे चिपकवून घ्यायची आहे. नंतर तिसऱ्यासुद्धा भेटीला आपल्याला ती 3 वेळा, म्हणजे अशा 3 वेळा आपल्याला ती सूचना त्यांना द्यायची आहे. आता काय करायचं आहे, ही सूचना दिल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा एक पंचनामा फॉर्म असेल. हा पंचनामा फॉर्म घ्या. बघा, हा पंचनामा पत्र तुम्हाला तुमचे जे काही तुमच्या गावातील BLE आहेत, BLE म्हणजे बूथ लेवल एजंट जे आहेत, विविध पक्षांचे जे एजंट आहेत त्यांच्यासोबत तुम्हाला हे भेटी द्यायच्या आहेत. तसेच ते पंच म्हणून तिथं सही करणार आहे. त्यांची स्वाक्षरी तुम्हाला पहिल्या भेटीतील, दुसऱ्या भेटीतील काय आढळलं आणि तिसऱ्या भेटीतील काय आढळलं, तुम्ही जे भेट दिली ते पत्त्यावर राहत आहेत का, तर नाही, अशा प्रकारचा तुम्हाला एक पंचनामा तयार करायचा आहे 3 भेटीचा. आणि त्या सर्व 3ही भेटीच्या ठिकाणी तुम्हाला त्या बेले यांची स्वाक्षरी घ्यायची आहे. तसेच गावातील जर सरपंच वगैरे असतील तर त्यांचीसुद्धा तुम्ही इथं स्वाक्षरी घेऊ शकता. आणि यानंतर तुम्हाला इथं दिसत आहे तुम्हाला ऑप्शन बघा, कायम स्थलांतरित. या ठिकाणी तुम्हाला त्याला टिक करायचं आहे आणि तारीख टाकून तुमची साईन करून तुमचं नाव लिहून हा फॉर्म तुम्हाला तयार करायचा आहे. आता हा फॉर्म कशासाठी, तर मित्रांनो तुम्हाला पुढे प्रकारे लक्षात येईल. आता बघा, इथे बघा, तुम्हाला इथं दिसत आहे 4-5 प्रकारचे तुम्हाला इथं ऑप्शन दिसत आहे. ऑलरेडी एनरोल्ड, डेथ, परमनंटली शिफ्टेड, अनरिशिबल म्हणजे अब्सेंट आणि रिफ्यूज टू साईन EF म्हणजे त्यांना साईन करण्यासाठी, EF फॉर्मवर साईन करण्यासाठी रिफ्यूज केला आहे. अशा प्रकारचे 5 ऑप्शन्स आहे. जर तो परमनंटली शिफ्टेड झाला असेल तर काय करायचं आहे, तिथं रिझन तुम्हाला लिहायचं आहे. काय रिझन लिहायचं आहे, म्हणजे तुम्ही आता मी परमनंटली शिफ्टेडवरती क्लिक केलं, इथं क्लिक करायचं आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला त्याचं कारण लिहायचं आहे. कारण लिहू शकता की कोणत्या गावाला तो शिफ्ट झाला. इथं लिहू शकतो की सदर मतदार, तुम्ही मराठीत पण लिहू शकता, सदर मतदार हे कायमस्वरूपी कायम स्थलांतरित झाले आहेत, एवढं तुम्ही लिहू शकता. आता कुठे स्थलांतरित झाले तर आपल्याला माहीत नसेल तर आपण काहीच लिहू शकत नाही. माहीत असेल तर तुम्ही ह्या ठिकाणी झाले असं लिहू शकता. त्यानंतर खाली बघा, इथे अपलोड फ्रंट साईड फोटो. इथं तुम्हाला काय करायचं आहे, हा त्यांचा जो इनोव्हेशन फॉर्म आहे त्या इनोव्हेशन फॉर्मचा फोटो इथं तुम्हाला काढून घ्यायचा आहे. असं क्लिक करून घ्यायचं, सदर फोटो क्लिक करून घ्यायचा आहे आणि क्लिक केल्यानंतर तो तुम्हाला ह्या ठिकाणी व्यवस्थित क्रॉप करून तुम्हाला तो इथे अपलोड करायचा आहे मित्रांनो. इथं काय करायचं आहे, अपलोड करायचं आहे. आता अशा प्रकारचा तो अपलोड होऊन जाईल, बरोबर आहे, वेळ लागेल. आणि त्यानंतर तुम्हाला इथं दिसते की अपलोड बॅक साईड फोटो. याच्यामध्ये तुम्ही काही न भरता खालच्या ठिकाणी बघा, अपलोड सपोर्टिंग डॉक्युमेंट्स. ह्या सपोर्टिंग डॉक्युमेंट्समध्ये तुम्हाला हा पंचनामा अपलोड करायचा आहे, कायमस्वरूपी सही घेतलेला. जर हा सुद्धा आणि याच्या बॅकसाईडला जर अधिक दुसरा जर पुरावा जर तुम्हाला आणखी जोडायचा असेल, जर तुम्हाला माहीत असेल त्या गावचं जर मतदार यादीमध्ये त्यांचं नाव जर असेल
तर ती यादी जर तुम्हाला भेटली तर तो सुद्धा पुरावा तुम्ही इथं अपलोड करू शकता आणि इथे सबमिट बटन याच्यावरती क्लिक करून तुम्ही ते याला मार्क अनकलेक्टेबल असं दाखवू शकता. म्हणजे तो मार्क अनकलेक्टेबल होईल. अशा प्रकारे आपल्याला ही प्रोसिजर करायची आहे मित्रांनो. म्हणजे बघा पंचनामा हा पत्राला सुद्धा खूप महत्त्व आहे. कारण की हा खास तुमचा म्हणजे साक्षीदार पुरावा आहे. तुम्ही जे कारवाई केली आहे त्याची साक्ष देणारा म्हणजे त्याला दखलपात्र म्हणूया अशा प्रकारचा हा पुरावा राहणार आहे. मित्रांनो जर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही याला लाईक करा. तुमच्या इतर मित्रांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच प्रकारचे पुढील काही तुमच्या जर समस्या असतील त्या कमेंट्समध्ये लिहा. त्याच्यावरती आपण व्हिडिओ बनवू. त्या तुमच्या समस्या सॉल्व्ह करण्याचा पूर्णपणे आपण इथं प्रयत्न करणार आहोत.